आज्या, ए आज्या, काय ग मावशी? आज समधी एकदम काय हाय काय आज? का येऊ नये वय? हा आज्या कुठे आहे? हाय बघा. आजकाल यांचं येणं जाणं जरा जास्तच झालंय. आजा अरे बाबा ए कुठे नकास विश्रांती विश्रांती घेतो. आणि आज्या झाडपाल्याचा काढा घेतोयस ना वा? रंगा जा र बानूला विचारून ये काढा घ्यायची येळ झालीये का? जा. ए जा की काढा तयार झाला की नाही ते बघून ये. जा जा म्हणती ना. जातो की ऐक ना झालं हल्ली. आजा अरे बार बाबा जमतंय का? सावकाश सावकाश. आज्या आपली पोरं लई गुणाची आहे. आपल्या आई बापाच्या शब्दाबाहेर नाही बघ. वय तर होय तुम्ही पर लय केलं बघा माझ्यासाठी. ए आजा असं काय बी बोलायचं नाही बघ. हा आता तू काय कमी केलं का आपल्या वस्तीसाठी? हा आता तुझ्यासाठी आम्ही एवढं बी करू शकणार नाही. आणि तू काय आम्हाला परका आहे र? हा तू आम्हाला आमच्या घरातल्या सारखाच आहे. आपल्या माणसासाठी करायचं नाही तर कुणासाठी करायचं? अरे ते चालू राहतंय रे, ते राहू दे. म्या काय म्हणत होते, आपली पोरं लई गुणाची हाय बघ. आपल्या शब्दाबाहेर नाही. अरे पाहता पाहता कवा मोठी झाली कळलंच नाही. होय मला तर अजून ती अशी लहान पोरासारखीच वाटतात बघ. हा माझी बानू, तुमचा रंग्या, मंजी अशी लहान पोरासारखी ना खेळताना दिसतात बघ कधी कधी. आता म्हणता म्हणता लग्नाचं वय झालंच की नाही? हा आज्या हो
ती काढा द्यायचा आहे का आजाला? मी हाय अजून बाकड बघाया. बघू एखादी भाकरी. अरे दम जरा बासाठी करू दे आधी. मग कर की चाटा चाटा. जीवनच जाणार आहेस का? नाही म्हणजे भाकर वाढवाया. तू म्हणत असशील तर तसं करू. तू म्हणत असशील तर जातो की जेवून. आधी मावशीला विचार. तिला न विचारता काय बाय करशील आणि रातच्याला तिच्या हातचा मार खाशील मग. ए उगा काय बोलू नगच. ती का म्हणून मारेल मला? आता मी मोठा झालोय आणि लगीन बी होणार आहे माझं आता. कल वाढू ना त्याचं काय करावं? काय म्हणलीस? काय नाही तुला काय बी नाही. आईनं पोरगी बी बघितली आहे मला. तुझ्या बा संग बोलन असं म्हणली आई. पहिली माझी ओळी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम, पोथी वाची, माऊलीची माया, शेती कराया येती, गुळाची गोडी, साखरेला नाही, जात्याची चाले घर घर, घास घाला सारा कर, जेजुरीच्या गडावरी पायरी चढा भर भर, तात्याचा नमस्कार करावा वाकुनिया, सासर माहेराचा चुडा अखंड लाभो, भंडार उधळीला उधळीला जेजुरीत, शिवशंकराचे रूप मल्हार देव, फुलामध्ये फुल, फुल गुंफावे जाईचे, सुख भोगावे आईचे, जन्म खरं आहे बघ. पाहता पाहता पोरांचं लग्नाचं वय बी झालं. हे काय म्हणते आजा? रंगान बानू
याच पाड्यात लहानाचं मोठं झालं. होय तर. दोघं बी एकत्रच खेळत होती. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बघते ना, तवा तवा ते मला लक्ष्मी नारायणच वाटत्या. हा. मला काय म्हणायचंय, रंगाचं आणि बानूचं लगीन व्हाया पाहिजे. आजा, तुला बी वाटतंय ना रंगान बानूचं लगीन व्हाया पाहिजे? आता मला वाटून काय उपयोग ग? हा? नाही म्हणजे कधी कधी मला बी वाटत ग, तर बानूच्या मनात काय हाय ना ते कळत नाही बघ. हा? अरे मग विचार की तिला. हा हे बघ, आमचा रंग्या आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीच का ग? मला काय वाटतंय, या पुनवलाच लगीन लावून द्यावं त्यांचं. हा. लय पुढे जायला न ग. हा म्हणजे ही बानूला काय वाटत ते तिला विचारायला हवं ना. हा? हा. ते पुढचं पुढं पाहू. हा हा. म्हाळसा, चला, विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त पार पडला एकदाचा. मायानंदा, आता क्षणाची देखील उसंत मिळणार नाही आपल्याला. हो तर आता अगदी लग्नघर वाटतं आहे. अहो, मला तर असं झालं होतं, कधी एकदा विवाहाची सारी तयारी सुरू होते म्हणून. सगळं अगदी थाटामाटात झालं पाहिजे. हा, गावातले लोक विचारत होते, टिम्मा शेठच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे म्हणून. आम्हालाही सारा थाट पाहायचा आहे. अहो, ते तर होणारच. म्हाळसाचा विवाह मी इतक्या थाटात करणार आहे की सगळे जण बघत राहतील. कोणतीही कमतरता येऊन देणार नाही मी विवाहात. आपल्या सभोवती काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही. अजूनही रोज अनेक लोक उपाशी झोपतात. पाऊस असो, थंडी असो, अनेकांच्या अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. आणि असे असताना आपण विवाह सोहळ्यात संपत्तीची उधळण करायची का? भाषा, लोकांचे दुःख दूर करणे, त्यांच्या आयुष्यात आनंद आणणे हे माझे दायित्व आहे. आणि पर्यायाने ते तुझे सुद्धा व्हावे अशी माझी इच्छा आहे. बाबा, मला तुमच्याशी म्हणजे तुम्हा दोघांशी थोडं बोलायचं होतं. बाबा, तुम्ही म्हणताय तसंच थाटामाटात माझा विवाह व्हावा अशी माझी देखील इच्छा आहे. विवाह संदर्भात माझं त्यांच्याशी बोलणं झालं. विवाह कसा पार पडावा या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की आपल्याला विवाहाची आस आहे की विवाह सोहळ्याची? आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये दैन्य सुरू असताना संपत्तीची उधळण करणं योग्य आहे का? कुठल्याही विवाहासारखाच हा विवाह आहे. लोकांच्या येण्याने विवाहाला शोभा येणार. पालीच्या पठारावर सगळे एकत्र येतील. धरतीवर वेदिका मांडू आणि आकाशाचा मंडप करू. मलाही आधी त्यांचं म्हणणं पटलं नाही. नंतर मी नीट विचार केला आणि मला एक गोष्ट जाणवली की विवाह सोहळ्यापेक्षा मला विवाहाची ओढ आहे. माझा विवाह श्री खंडेरायांशी होणार आहे. अजून मला दुसरं काही नको. म्हाळसा, पुरे झालं आता.
याआधी तू आम्हाला सांगितलेस की तुझं आणि खंडेरायांचं बोलणं झालं, पण ते कसं ते मात्र सांगितलं नाहीस. नेहमी तू जे म्हणशील तेच खरं, आम्ही कसं खरं मानायचं? आई, योग्य वेळ आली की मी तुला सगळं सांगेन. आत्ता मला काही विचारू नकोस. बघा बघा, हे काय वागणं झालं माणसाचं? अगं तुझ्याच भल्यासाठी आम्ही सगळं करतोय ना, तुला कळायला नको? आहे नंदा, अहो तिनं सांगितलं ना आपल्याला की तिचं खंडेरायांशी बोलणं झालं म्हणून. मग आपण फार खोलात नको शिरायला. माळसा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि खंडेरायांनी निर्णय घेतला असेल तर तो योग्यच असेल. बाबा, त्यांनी मला तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितला. ते म्हणाले की तुझ्या कुटुंबियांना पालीला एक भेट देण्याची आठवण कर, म्हणजे विवाह कार्याची व्यवस्था करणं सोपं जाईल. पालीला आत्ता? अहो अजून इथली तयारी पूर्ण नाही झाली आणि पालीला कशाला जायचंय? तिथे पालाई नावाची माझी भक्त आहे, तिलाही भेटायला सांग, असंही ते म्हणाले. असं असेल तर मी आजच पालीला प्रस्थान करतो, म्हणजे विवाह स्थळ तरी पाहून घेता येईल. झालंच आता. आता प्रत्यक्ष वडील आणि मुलींनीच सारं ठरवलंय तर न होण्याचा प्रश्नच येत नाही. बाबा, तू नको काळजी करूस, सारं काही मंगलच होईल. अरे बा, उठलास वय झोपेतनं? घे. बरं वाटतंय ना हो आता? बाई ग, त्या रंग्याने दिलेला झाडपाल्याचा लय उपयोग झाला बघ. आता बरं वाटतंय मला. मी आजी तुला काय बाय खायला करून घातलंय ना, त्यामुळे बरं वाटतंय बघ तुला. अग ते आहेच की. आता कसं बोलावं हिच्याशी? आज न उद्या लग्नाचा विषय काढावा लागणार आहेच की. बोलावं का आताच? जरा आडून आडून विचारायला हवं. खंडोबा घरला येणार आहेत ह्यात सांगावं का बाला? असं ना तसं त्याला ते समजणार आहेच. मग आजच सांगू का त्याला? आधी तू बोल. बानू, मला तुझ्या संगती जरा बोलायचं होतं बघ. अरे मग बोल की. शेवंत रंग आणि दलपत घरला आलते. बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो बघ. इकडचं तिकडचा विषय निघाला आणि त्यातच विषय निघाला लग्नाचा. कुणाचं लगीन? कोणाचं म्हणजे? अग असच ग. म्हणजे आता बघ ना, तू हाय, रंगा हाय, दोघांची बी लग्नाची वय झाली. आम्ही तेच बोलत होतो. पोर अशी डोळ्यासमोर वाढली आणि लग्नाची बी झाली. हा, आता ते तर होणारच की. मी तेच म्हणलं तिला. म्या शेवंताला विचारलं, रंग्यासाठी कुठली पोरगी पाहिलीस का? तर मला म्हणते कशी, हा माझ्या डोळ्यासमोर एक पोरगी हाय. कोण? ती म्हणली बानू.